हा काय बोलतोय तो? की कसं आहे, जेव्हा आपण बेडवरती राहतो ना, पाय असे वरती असणार असे तुमच्या आकाशामध्ये आणि ढगामध्ये, ओके, त्या टायमाला तुम्ही आठवण काढा, हा पण असतोय, भाव पण असतोय. ह्याचा कॉस्ट थोडा हायच होता जसं की मी सांगितलं तुम्हाला. ओके, तर तुम्ही विथ फॅमिली सोबत जाल तर लिच्छा देते काय बेटा, हा खा, घे घे, तर बाबूला दे, हा दे बाबूला. अरे वा वा, गुड गर्ल. चला ए ऋतू, जेली घे ऋतू, हे घे जेली घे, हे घे जेली. काय पाहिजे बेटा? जेली पाहिजे, हे घे जेली देव. दर माझा शॉना. आता मी जातोय बाहेर. ओके मम्मी, मच्छी बनवतेस ना, चांगली बनवा लेका. फ्राय करते, फ्राय करणार. ओके, हे फ्राय कर सुरमई. आणि ते त्याची बारकीला फ्राय आवडत नाही ना, त्याच्यासाठी तिला ती मच्छी. बाय द वे, आज घरामध्ये कोण आले? मोठं जावई, मोठे जावई आले. ही सर्व सोय चालली त्यांची सोय चालली, जावयांची, नातवंडांची. एक बारका जावई नाही आले, त्यांना आज बोलवले. आता बघू येतात काय ते. दोघांची एकदम सोय केलीच पाहिजे ना, जावयांची सोय पहिलं, नंतर लेकी. आणि बहिणी पण आल्या, ताई केलं तर लेकीना बघतील ना. ताई पण आले, त्यांची पोरं पण आले. ठीक आहे, आता 3 दिवस त्यांचाच ब्लॉक असेल दिवाळीची. म्हणजे नंतर काय टाइम नाही भेटणार. बहुतेक भाऊबीज पण होती. भाजी या बेटा, लिच्ची. हे बघा, इथे हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर. पप्पी दे, पप्पी दे. हे घे लिच्ची. हे बघ लिच्ची. बघ ग्लास घेऊन कुठे जाते? लिच्ची घे. हा लिच्ची बघा, ह्याला खायला पाहिजे परत लिच्ची. घे, हा जा नाना, हे घे लिच्ची घे बेटा, तुला पण घे. नको, पेट भरा. हा तुझं पोट भरलाय. हा मम्मीने घेतला ना एक, म्हणजे सर्व ह्याच्यात कांदा टमाटा सर्व एकत्र टाकून हा मिश्रण तिचा तयार होतो. नवरी नाचते, नवरी लाजते, नवरी लाजते, नाचते नवरी लाजते, नवरी. आता हे नाना इथे झोपले, तिकडे बाबू पण झोपलाय, आणि इथे झोपलाय आपला रुद्रांश. लहान पोरांना झोपून वगैरे झाले. ताई पण आले आणि छोटी ताई गेले बाजारामध्ये. मग आपण डायरेक्ट जेवतानाच भेटूया. हे दोघं काय, या बाबूची आमच्या ना इंग्लिश भाषा आहे. काय का नाही म्हणा, ना ना कशा करतो, कशा बोलतोस तू? लास्ट येते जा तिथे, जा तिथे ताई ती बघ. ए घे, नाही रा, आगे तुला तो नाही. छी, आगे घे तू, जा घे. हे घे, दोघांना आता खेळायला पाहिजे. घे, हा खेळा, जा बाबू जा, तू पण वर बसा, जा वर, जा ते ताईच्या बाजूला जा. ये तू पण, हे खालती थांब, दोघं सोबत या आरामात पडशील बेटा. अरे हा जावा, दोघांनी हात पकडा दोघं, आरामात पडा. हा जावा, आरामात हा आरामात. लागा, नाही ना लागला, नाही ना. घे हा, आई घे. हा आईला हा. काय अच्छा, करा खेळा, दका. हा काय बोलतोय तो? माचीस घे, माचीस. हा ना, नो काय नाही, घे फोडा. हा तिथे हाय, जा बेटा फोड. घे इजर हो. घे हा, इथे एक लाव, बाजूला एक लाव, इथे एक लाव.
करतात बघा. ताई चिकन फ्राय करते. आता आम्ही मस्त जेवू. चिकन फ्राय, मच्छी, डाळ, भात वगैरे खाऊया. चला मग भेटूया. आणि फटाके पण फोडून झाले. फटाके फोडून आलो. कसे वाटले फटाके माझ्या आधी? आता आईस्क्रीम बनवायचीच बाकी आहे. आणि आता जरा फ्रेश होतो मी मस्तपैकी. मस्त फ्रेश होतो. ही आपली फायनली व्हॅनिला आईस्क्रीम आजची तयार आहे. आपण याची रेसिपी अपलोड केलेलीच आहे. ही सर्व आपल्या फॅमिलीसाठी. ताई आले, जिजू आलेत आणि त्यांची मुलं, त्यांच्यासाठी सर्वांसाठी. आता आपण चॉकलेट बनवूया. मस्ती चालली. ऍक्च्युली नायरा उठल्याने बोलते पत्ते पाहिजेत. ती आईसोबत कशी मस्ती करते ते बघा. किती दिमागा तिला बघा. आणि वाजलेत किती ते दाखवतो तुम्हाला. ते बघा मग आता लाजली 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 लाजली. खेळ 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 नको का नाही. याच्यामध्ये बिर्याणी बनवले. मम्मी दाखवते बघा. बिचारी बोलते. हा बघ हे स्पेशल जावयांसाठी. हा जावयांची तयारी मजबूत चालली आहे. मटन बिर्याणी. मटन बिर्याणी आणि ह्याच्यात पण बनवलेली आहे मटन बिर्याणी. चिकन बिर्याणी एक जावई खात नाही. अच्छा ही चिकन बिर्याणी आहे. ही चिकन आहे आणि ही मटन बिर्याणी. मला ही मुवमेंट आठवणार कारण की मी तिथे गेल्यावरती मला अशी एन्जॉय करायला नाही भेटणार. म्हणून मी जेव्हा येतो तर मनापासून अशी एन्जॉय करतो. कधी मला मुवमेंट भेटेल तेव्हा टाईम भेटेल. ओके आपला भाव भेटेल. हा भाव पण बोलतो भेटेल. ओके आयुष्य संपला ना, वय वाढून गेल्याच्या नंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खूप आठवणीत येतील. ओके कारण की कसं आहे, जेव्हा आपण बेडवरती राहतो ना, पाय असे वरती असणार असे तुमच्या आकाशामध्ये आणि ढगामध्ये. ओके त्या टायमाला तुम्ही आठवण काढा. हा पण असतोय, भाव पण असतोय. आणि ग्लुकोज लागला इथे आणि मग तुम्ही आठवण काढा यार तेव्हा माझ्याकडे होतं, मी एन्जॉय नाही केली. केला की कशातून गेला? नाना बाय. हाय 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 नानाला बघा आमच्या. गुड इव्हनिंग माय टू फॅमिली. जसं की आम्ही इथे पोचलो आणि सर्वात प्रथम एंट्री केल्यावरती त्यांनी आमचे टेबल अरेंज केले विथ फॅमिलीसाठी. आणि हे मोठे जिजू आहेत, तुम्ही तो ओळखत असाल पण पुन्हा ओळख. आणि ही फॅमिलीचा माझा पिक्चर काढलेला आहे. मॉम समोर बसले, मोठी ताई तिथे आहे, त्याच्या बाजूला त्रिशा आहे आणि सिस्टर. एका साईडला आम्ही आणि हा माझा भाऊ हा सचिन. एका साईडला आम्ही जेंट्स बसलो, एका साईडला लेडीजला. आणि बेबी तर आमच्या इकडून तिकडं. आणि हा ऑर्केस्ट्रा चालू होते, तुम्ही बघू शकता. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती ना की विचारूच नका. आणि हा हॉटेल्स खूप मोठा आहे, म्हणजे एक लाईक अ फॅमिली रेस्टॉरंटसारखा ढाबा. ओके मी फर्स्ट टाईम तिथे गेलो. ॲक्च्युली मित्राला कॉल केलेला, बोललो कसं आहे. त्रिशा बघा हाय करते. तर त्यांनी सांगितलं खूप चांगलं आहे, लहान पोरांसाठी वगैरे घेऊन जा. थोडा एक्सपेन्सिव्ह होता पण फर्स्ट टाईम गेलो तर अनुभव भेटला. आणि हे लहान मुलांसाठी जसं की तुम्हाला बोललो एंटरटेनमेंट करण्यासाठी खूप छान होतं. तर आम्ही थोडंफार मुलांना फूडची ऑर्डर दिलेलीच, मग एंटरटेनमेंट करतच होतो. मोठे जिजू तिथे बसलेले, भाऊ तिथे बसले, डॅडी बसलेले. मग आम्ही आलो इथे कारण मला शूट पण करायचं होता. इथे पण होता म्हणजे ह्या साईडला पण अजून बाजूला पण स्विमिंग पूल्स वगैरे होते, तिथे पण बसण्याची सोय होती. पण आम्ही बोललो नको, इथे आहे तर इथेच बसून घेऊया. ओके हे माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं की तिथेच जा. आणि ह्याचा ॲड्रेस म्हणजे तुम्ही गुगलवर सर्च करा, कल्याण शीत फालट्याजवळ आहे. आणि ह्याचं नाव आहे शालू ढाबा. ओके सूप प्रथम ऑर्डर केलेला. जेवणाबद्दल मी बोलायला गेलो तर म्हणजे 100पैकी 90% ओके जेवण होता. खूप छान. चिली बघा आम्ही खूप प्रकारे काय काय ऑर्डर केलेलं पण मी एवढा शूट नाही केला. हां चिलीचा मेनूचा रेट थोडा हायच होता, पण चिल्लीचा मी सांगतो आहे एक एक्सपिरियन्ससाठी. फुल चिल्ली ऑर्डर केली, त्याच्यामध्ये 1500 कॉस्ट होता, म्हणजे 1500. ओके तर तुम्ही मेनू कार्ड बघून घ्या एक तुमच्या नॉलेजसाठी. पण मी एवढ्या प्रमाणात शूट नाही केला कारण की मला टाईम पण नव्हतं. विथ फॅमिलीसोबत मी एन्जॉय करत होतं. पुढे जाऊन तुम्हाला लिकरचा पण रेट माहीत पडेल जायच्या आधी, म्हणजे कसं तुम्हाला एक रेट माहीत पडेल त्या हिशोबाने.
हा इयर चालेल 2025. आय एम सो सॉरी, हा जो व्हिडिओ जुना झाला मग नंतरला तुम्ही बोलू नका कोण बघत असेल तर त्याच्यासाठी आय एम सो सॉरी. हां गाईज, तुम्हाला एकच सांगायचं आहे, फॅमिलीसाठी खूप चांगला आहे. दुसरी गोष्ट, हा खूप मोठा आहे, बाहेरून दिसेल तुम्हाला एक छोटा पण आतमध्ये स्पेसेस भरपूर आहे आणि वॉशरूम वगैरे ओके आहे. सर्व्हिसमध्ये मी बोलायला गेलो होतो, सर्व्हिस पटापट येत होती. फक्त आमचं लास्टला थोडंफार लेट झालं. ॲनिवे गर्दी होती म्हणजे त्यामुळे आम्ही गप्पा गोष्टी करता करता आम्ही भोजन करत होतो. दुसरी गोष्ट तुम्हाला एकच सांगायचं आहे गाईज की बघा, हा जो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय द वे ह्याचा कॉस्ट थोडा हायच होता जसं की मी सांगितलं तुम्हाला. ओके, तर तुम्ही विथ फॅमिलीसोबत जाल तर हा मी सजेस्ट करेन तुम्ही जा, पण कॉस्ट हाय आहे, मी ह्या पहिला सजेस्ट तुम्हाला सांगतो. आणि म्हणजे जेवणाबद्दल तुम्ही बघू शकता, आम्ही चिलीच्या नंतरला आम्ही भरपूर काही जेवण मागवलेला, कारण मी नंतरचा पण राईस वगैरे मागवलेला पण शूट नाही केला, ते पुढे जाऊन तुम्हाला माहीत पडेल. मी मेनकोचंच फक्त शूट करून ठेवला. ओके, खूप छान होता, मस्त. आता लॉलीपॉपची टेस्ट खूपच छान होती, जास्त हार्ड नव्हते, जास्त सॉफ्ट नव्हते, नॉर्मल. प्लस कबाब पण खूप छान होता, हंडीमध्ये कबाब होता. पण मी एवढ्या प्रमाणात परत सांगतो राईस वगैरेचं शूट नाही केलं. रोटी मागवलेली आम्ही, नान रोटी मागवलेली विथ चिकन, पण आम्ही मालवणी टाईपमध्ये म्हणजे ह्याच्या अग्री कोली स्टाईलमध्ये आम्ही चिकन मागवतो, तिथला स्पेशल होता. मग आम्ही बोललो ते दे, कारण रोजचं तुम्ही बघितलं असं ब्लॉगमध्ये मच्छी मटण खाऊन वगैरे थोडं वेगळं काहीतरी खायचं होतं म्हणून. आणि मला एन्जॉय करायची होती विथ फॅमिलीसोबत. माझे मोठे जिजू, ओके, छोटी ताई, मोठी ताई आलेली किती दिवसांनी. आणि ऑर्केस्ट्रा तुम्ही बघू शकता, जसं की तिथे आहे ना बड्डे वगैरे सेलिब्रेट सर्व होतं. लोक डान्स पण करतात, ज्यांना डान्स करायचं आहे वगैरे. XYZ, हाय मम्मा तुम्हाला सर्वांना हाय करते प्रथम, कारण आय एम सो सॉरी, कारण तिथं म्युझिक्स वगैरे चालू होते आणि सॉंग्स, बापरे, ऑर्केस्ट्राबद्दल सॉंग्स आहे ना खूप जुने आणि खूप रोमॅन्समध्ये. आमचं मन आहे ना एकदम प्रसिद्ध झालं. मला असं वाटलं विथ फॅमिलीसोबत एन्जॉय करतो, कुठेतरी आलं आहे टाईम द्यायला मी, आणि खूप बरं वाटलं मला. म्हणजे मी घरात पण बोललो. आत्ता आम्ही ब्राउनी ऑर्डर केली. ही ब्राउनी ह्याचे प्राईस तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला एक अनुभव, 350 रुपयाला एक पीस होता.